सर्वांना धन्यवाद। धन्यवाद राजूजी लिंगायत सर। शिवशंभो क्रिकेट संघ लांजा आयोजित वीरशैव लिंगायत समाज कोकण मर्यादित शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। आणि आता या स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना आपल्या भेटीसाठी येतोय तो म्हणजेच मार्लेश्वर लांजा 11 वर्षेस पालतेश्वर संघ शशांक उपशेट्टे, अमेय उपशेट्टे, अभिषेक उपशेट्टे, निखिल तानावडे, निखिल गांधी, समर्थ उपशेट्टे, श्रेयश कोपरे, प्रथमेश तोडकरी, बिपिन तोडकरी, सुशांत भाईशेटे, मानस गांधी, प्रणव कोपरे। तर पालतेश्वर संघ राकेश मापुसकर, अनिकेत मापुसकर, अनिकेत गांधी, अभिषेक गांधी, आदित्य भाईशेटे, रुपेश लिंगायत, मनोज कोपरे, मयूर गांधी, श्रेयश गांधी, पुरुषोत्तम लिंगायत, कैलास उपशेट्टे, पार्थ लिंगायत, चंदन गांधी। मी दोन्ही संघांच्या राखीव खेळाडूला विनंती करतो की आपला राखीव खेळाडू कमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे। या स्पर्धेचे सर्व सामने 5 षटकांचे असतील। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल तर 4 षटकांच्या आतमध्ये आपण बॅट्समन चॉईस बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे जरी आपण लाईव्ह टेलिकास्ट करत असलो तरी थर्ड अंपायर डिसिजन नाही आहे, याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। त्याचप्रमाणे पंचांचा ऑनफिल्ड ग्राउंड पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। पहिलं षटक कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल तर 4 षटकांच्या अगोदर आपण बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे। सर्व सामने 5 षटकांचे असतील, याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। ज्या संघाची बॅटिंग असेल आपण या ठिकाणी डिजिटल स्कोरबोर्ड लावलेला आहे। बॅटिंग असणाऱ्या संघानं त्या ठिकाणी स्कोरबोर्ड आहे। आपण प्रत्येक ओव्हर नंतर स्कोरबोर्ड अपडेट करून घ्यायचा आहे, पाहत राहायचं आहे। पंच म्हणून या सामन्यासाठी आपल्याला लाभलेत खास राजापूरून आलेले गुरु सुतार आणि मनोज सुतार, हे दोन्ही सुतार बंधू या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत। पुन्हा एकदा सर्व संघांसाठी सांगतोय, प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल तर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे 4 षटकांच्या आतमध्ये घ्यायचं आहे।
आणि दोन्ही साईडने बॅटिंग असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. खानविलकर क्रीडांगण लांजा इथे ही स्पर्धा आयोजित केले. शिवशंभो चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, तर सर्व खेळाडूंचं देखील स्वागत. पहिला सामना आपल्या भेटीसाठी आलाय तो म्हणजेच मार्लेश्वर लांजा संघ वर्षेस पालतेश्वर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर प्रथम फलंदाजी करावी लागेल मार्लेश्वर लांजा संघाला. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपित करतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक होण्याला गोलंदाजी मार्कवर मनोज कोपरे. हो यावेळेला ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, हलकासा अपील देखील केलंय. चांगली गोलंदाजी, स्लोवर डिलिव्हरचा चेंडू होता. फसवा चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज तो म्हणजेच अमिय उपशेटे. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज बिपिन तोडकरी. पुढील चेंडू यावेळेला मात्र स्वर मारा पाहायला मिळतोय. डाव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. पंच या ठिकाणी अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाचं खातं खोललं जात आहे. पहिला चेंडू सुरेख टाकल्यानंतर मात्र थोडासा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता, पंचांनी दंडित केलाय. पुढील चेंडू असेल मनोज याचा. फुलटॉस चेंडू ऑन साईडला चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत एक धाव घेतले गेले. एका धावेने मात्र संघाच्या खात्यामध्ये एका धावेची भर पडली. धावफलक आहे 2 धावा, बिनबाद 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे हे षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत 38 सर्कलच्या बाहेर, त्यामुळे मोठी पटकीबाजी नक्कीच करावी लागेल. तर चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. यावेळेला मात्र चेंडू पायावर आदळलाय, अपील केलं गेलंय. पंच फारच दक्ष आहेत सुतार बंधू, त्यामुळे पंच यावेळेला अपील मात्र फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान, पॉवर प्लेच्या षटकादरम्यान करतोय तो म्हणजेच मनोज कोपरे. पुढील चेंडू यावेळेला फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्याला बीट करून यावेळेला चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार आलाय खणखणीत. पहिलाच शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर पाठवलं लोंगांच्या डोक्यावरून. तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी सावध सुरुवातीनंतर मात्र आक्रमक होताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज बिपिन तोडकरी. ऑनसाईडला चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात, पकडला गेलाय झेल. पहिल्या विकेटचं यावेळेस झालंय पतन. परतावं लागेल माघारी बिपिन तोडकरी याला. पुरुषोत्तम लिंगायतने सुरेख झेल पकडला. आणि आपल्याला माहिती असेल पाली येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान देखील सेमीफायनल मध्ये चांगली क्षेत्ररक्षण त्यानं केलं होतं. 2 धावा ज्या वाचवल्या होत्या त्या 2 धावांमुळेच संघ फायनल मध्ये पोहोचला होता. आणि फायनलचं अंतिम चषकावर नाव देखील या संघानं कोरलं होतं. राहुल तोडकरींचा तो संघ होता. ते यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पुरुषोत्तम लिंगायत करतोय आपल्या संघासाठी, तो म्हणजेच पालतेश्वर संघासाठी. पुरुषोत्तम लिंगायत, लक्ष्मीकांत लिंगायत हे दोन्ही बंधू या ठिकाणी आपल्याला खेळ दाखवताना पाहायला मिळतील. तर पहिल्या षटकादरम्यान चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार नक्कीच लगावला गेल्यानंतर मात्र नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावर शशांक उपशेट्टे. खूप सारा अनुभव या खेळाडूकडे आहे, अनेक स्पर्धा गाजवल्यात, त्यामुळे मोठी पटकेबाजीची नक्कीच अपेक्षा असेल. चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. पहिल्या षटका दरम्यान धावपळक धावा आहेत. हो अराउंड कार्पेटच्या साईन मारला फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे तैनात. जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत 2 धावा मात्र सुरेख रनिंग बिटवीन द ताळमेळ सुरेख आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 धावा घेतल्या गेल्यात. आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या आली 9 धावा. एकडे बाद 9 पहिल्या षटका दरम्यान. तसं म्हटलं तर पिंट्यानं एक चांगलं षटक टाकलं, कारण दुसऱ्या चेंडूवर एक चौकार ठोकून सुद्धा पुढचा जो चेंडू टाकला तो अतिशय सुंदर असा चेंडू टाकला.
आणि पॉइंटला कॅच देणारा भाग पडलं ते बिपिन तोडकरीला. स्लो चेंडू टाकला, बॅट मात्र पटकन फिरली आणि बॅटची कडा घेऊन गेली आणि तो पॉइंटच्या हातात चेंडू गेला आणि पहिला धक्का पोचला तो मार्लेश्वर संघाला. चांगलं षटक टाकलं होतं. फिल्डिंग जर चांगली झाली असती तर कदाचित तो चौकार वाचला पण असता, परंतु फिल्डिंग काही चांगली झाली नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या 2 धावा मिळाल्या, तिथे एकच धाव होती, तिथेही फिल्डिंग चांगली झाली नाही. निश्चितच चांगलं षटक टाकलं होतं, परंतु म्हणावी तशी क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना पाहिजे तशी मिळाली नाही. बघूया, अजूनही काही सांगता येत नाही, कारण शशांक उपशेटे माहीर आहेत की मोठे मोठे फटके खेळू शकतात. डोक्यावर चेंडू. नक्कीच सर, मी एक गोष्ट आवर्जून मग सांगितली होती की वाचवलेली एक धाव देखील तुमचा पराभव वाटू शकते. पुरुषोत्तमने 2 धावा वाचवल्या त्या पालीमध्ये संघाला अंतिम तिकीट मिळालं. हा क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण कोणताही डिसिजन सांगत नसतोय. नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत जसं आपण लढत असतो तसंच हा शेवटच्या चेंडूपर्यंत हा क्रिकेटचा सामना चालू असतो. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही, काही घडू शकतं. दोन्ही संघात तुल्यबळ असे खेळाडू आहेत. निश्चितच एक रोमहर्षक असा सामना आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. नक्कीच राजू सर, मी एक गोष्ट सांगेन की 434 धावा देखील क्रिकेटमध्ये चेस झाल्यात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. तर शेवटच्या चेंडूवर आपल्याला माहिती असेल की चेतन शर्माच्या गोलंदाजीवर जावेद मियांदादने षटकार मारून देखील सामना संपवलाय. नक्कीच जावेद मियांदादने जो षटकार मारला तो आजही माझ्या डोळ्यासमोर आहे, कारण ती मॅच बघण्यासाठी मी निव्वळ कोल्हापूरला टीव्हीवर बघण्यासाठी गेलो होतो आणि ती मॅच पाहिलेली आहे. नक्कीच जाऊया सामन्याच्या दिशेने. दुसरं षटक घेऊन आलाय मयूर गांधी. त्याच्या समोर असेल फलंदाज अमिय उपशेटे. पहिल्या षटकादरम्यान सावध, परंतु एक विकेट गमावली गेले, ती म्हणजेच मार्लेश्वर संघाची. इथून पुढेच बॅटिंग पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं बाहेर लावलं गेलंय. टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे तैनात. ओ, दुसऱ्या एफर्ट्समध्ये मात्र या ठिकाणी झेल जमिनीला दान केला गेलाय. नो बॉलचा इशारा देखील आला सुतार बंधू यांच्याकडून. फारच दक्ष असे पंच आहेत. पंच फ्री हिट आहे का? प्रयत्न नक्कीच केला होता आदित्य याने, परंतु शेवटच्या क्षणी मात्र झेल सोडला गेला. आता मात्र स्ट्राईकवर असेल शशांक उपशेटे. मी मगाच सुरुवातीला देखील सांगितलं की पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि खेळ कोणताही असू द्या लिंगायत सर, पंचांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे. आपल्याला माहिती असेल की ज्या डिसिजनवर अख्ख्या क्रिकेट विश्वाने झोड उडवली होती, परंतु क्रिकेट पंचांचा निर्णयाचा सन्मान करून, स्टीव्ह बकनरच्या निर्णयाचा सन्मान करून सचिन तेंडुलकरनी क्रीज सोडलं होतं. त्यामुळे आज सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटलं जात आहे. नक्कीच आज आपण जर स्टीव्ह बकनरनी बऱ्याच वेळा आऊट दिलेला असताना सुद्धा, नॉट आउट असताना आऊट दिले आणि त्याचा आदर करून सचिन एकही शब्द न बोलता मैदानाच्या बाहेर गेलेत. निश्चितच आज त्यांचं शतकांचं शतक नव्हे, आणखीन एक 10-20 तरी शतकं नक्कीच वाढली असती. असा हा आपला देव, त्या देवाचा आपण आदर्श आपण डोळ्यासमोर घेतला पाहिजे. पंचांचा आपण बॉल कॅन्सल आहे का? डिसिजन काय आजचा? पुन्हा एकदा हो, यावेळी मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. पंचांच्या निर्णयाची असेल अपेक्षा, तोपर्यंत एक धाव मात्र संघाच्या खात्यात जोडली गेले. पंच नो बॉल इशारा करतायत. स्क्वेअर लेग पंच देखील फारच दक्ष आहेत. राज्य स्तरावर अनेक सामन्यादरम्यान अंपायरिंग केलेले हे दोन्ही पंच. यावेळी मात्र फ्री हिटचा इशारा आहे. उघड्या डोळे बघा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट. पुन्हा एकदा यावेळेला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाण्याची चेंडू पंच यावेळेला पुन्हा एकदा अवांतर घोषित करतात, म्हणजे फ्री हिट पुन्हा एकदा कायम असेल. दोन्ही फलंदाज फारच चतुर आहेत. शशांकने कॉल दिला. एक धाव संघाच्या खात्यात बोनस स्वरूपामध्ये पुन्हा एकदा जोडली गेले. धावफलकाचा विचार करतो, धावफलक धावा आहेत. एक गडी बाद 14. थोडीशी महागडी गोलंदाजी दुसऱ्या षटकादरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच गोलंदाज मयूर गांधी याच्याकडून. साईडला मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे यावेळेला मात्र झेल जरी घेतला असला तरी फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. अक्षय गांधी मला त्या ठिकाणी होता, सुरेख झेल पकडला त्याने होता, परंतु नंतर मात्र एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. एका धावेने संघाची धावसंख्येने 15 धावा, एक गडी बाद 15 असा धावफलक पाहायला मिळतोय. दुसरं षटक सुरू असताना
फटका सुरेख आहे, टायमिंग आहे प्रॉपर. या फटक्यावर किती धावा मिळतील, पंचांचा इशारा काय असेल? पंच दोन्ही हात फैलावून यावेळेला षटकाराचा इशारा करतायत, म्हणजे 6 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. धावा झाल्या 21 धावा. आता मात्र दोन्ही फलंदाज आक्रमक होताना दिसत आहेत, कारण माहिती आहे पहिला सामना आहे, उद्घाटनाचा सामना आहे. या सामन्यात विजयी मिळून पुढच्या फेरीसाठी दाखल व्हायचंय, कारण नॉकआउटचे हे सामने आहेत. पराभूत होणाऱ्या संघाला पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे. पुढील चेंडू मयूर गांधी याचा चांगली गोलंदाजी इथून पुढे करावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळेला फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू येतोय धनधन करत सीमा रेषा पार, आलाय खणखणीत चौकार. तो म्हणजेच आम्ही ओपशेटच्या बॅट मधून चांगली फलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. धावा झाल्या 25 धावा, एकडे बाद 25. दुसऱ्या षटकादरम्यान महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूला शशांक उपशेटे तर दुसऱ्या बाजूला आम्ही उपशेटे. दोन्ही उपशेटे बंधू यावेळेला चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मनोज कोपरेने केली होती. 9 धावा त्या षटकादरम्यान दिल्या होत्या, परंतु या षटकादरम्यान चौकार षटकांची आतषबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कमबॅक होईल का, ते म्हणजेच शॉर्टपिट डिलिव्हरी ऑन साइड चेंडू कट केलाय. पुरुषोत्तम लिंगात आहे त्या ठिकाणी एकच धाव समाधान मानावं लागेल. एका धावाने 26 धावा धावफलकावर झाल्यात, एकडे बाद 26. 5 षटकांचा हा सामना आहे. शिवशंभू चॅम्पियन ट्रॉफी 2025. ऑन साइडला मारला नेत्रादीपक फटका, अक्षय गांधी त्या ठिकाणी होता तैनात. परंतु यावेळेला कव्हरसाठी क्षेत्ररक्षक देखील आलाय, तो पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या आली 27 धावा. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी झालंय समाप्त. या षटकाचा विचार केला तर 18 धावा या षटकादरम्यान कुठल्या गेल्यात, म्हणजे थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. ती म्हणजेच मयूर गांधी याच्याकडून. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलं, ते म्हणजे पुरुषोत्तम लिंगायत याला एक ऑलराऊंडर परफॉर्मन्ससाठी हा खेळाडू जाणला जातो. तर थोडीशी धावसंख्या रोखावी लागेल, मोठी जबाबदारी खांद्यावर आहे. पहिल्या षटकादरम्यान 9 धावा दिल्या होत्या, त्या म्हणजेच मनोज कोपरे याने चांगली गोलंदाजी 1 विकेट घेऊन केली होती. आणि त्यानंतर मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारले, तर यावेळेला चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईकवर आहे शशांक उपशेटे. मोठी फटकेबाजी करण्यासाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्ससाठी हा खेळाडू जाणला जातो. खानविलकर क्रीडांगण लांजा येथे ही स्पर्धा आयोजित होते. शिवशंभू चॅम्पियन ट्रॉफी. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच यावेळेला अवांतर घोषित करतायत. थोडीशी एक वेगळी रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवायचा, फटकेबाजीपासून वंचित ठेवायचं. तर पॉईंटच्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक देखील लावला गेलाय, त्यामुळे नक्कीच झेल देखील होऊ शकतो, ही रणनीती आहे. त्यामुळे यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र या ठिकाणी अवांतर घोषित करतायत. पुढील चेंडू असेल पुरुषोत्तम याचा. चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू हलक्या हाताने पंचच्या दिशेने कट केलाय. जोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी यावेळेला 1 धाव पूर्ण केले. एका धावेने संघाची धावसंख्या 29 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी आता मात्र आक्रमक शैलीचा फलंदाज. चेंडू कट केलाय. चेंडू आता थर्ड मॅन डिव्हिजन मध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली गेले. सिंगल डबलवर भर दिला गेलाय. दुसऱ्या षटकात मोठी फटकेबाजी झाली होती, पण या षटकाच्या पहिल्या काही चेंडूचा विचार केला तर मात्र दोन्ही फलंदाज थोडंसं जकडून ठेवलंय, ते म्हणजे पुरुषोत्तम लिंगायत याने. त्यापर्यंत 3 धावा कुठल्यात. पुढे चेंडू यावेळेला मात्र चेंडू कट करायचं होतं ऑन साइडला. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. क्षेत्ररक्षक आहे तैनात. किती धावा मिळतील या चेंडूवर हे देखील पाहायचं आहे. 2 धावा तर नक्कीच मिळाल्यात.
बाईच्या रूपामध्ये या षटक 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्या आणि 2 धावांची संघाची धावसंख्या आली 32 धावा. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर मात्र पहिल्या 3 चेंडूवर 5 धावा काढल्या गेल्यात. पण एकदा इथून पुढे यावेळेला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक होता तैनात परंतु खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए खिलाड़ी. गेंद चली गई सीधी पॉइंट लाइन के बाहर 6 रन के लिए. इनकी जब गेंद रडार में आती है तो गेंद को बाहर भेजते सीधे तारामंडल में. ये इस खिलाड़ी की खासियत है. आणि षटकांची धावसंख्या झाली 38 धावा. तिसरं षटक सुरू असताना पुढील चेंडू यावेळेला ऑन साइडला मारलेला फटका. आमच्या समालोचन कक्षाला सलामी द्यायला चेंडू आलाय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र आक्रमक झालाय तो म्हणजे शशांक उपशेट्टे. धावा झाल्या 42 धावा. तिसरं षटक सुरू असताना पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली होती आणि तिथून पुढे मात्र अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. या चेंडूला देखील किंमत मोजावी लागेल. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी आलाय खणखणीत षटकार तो म्हणजेच शशांक उपशेट्टेच्या बॅट मधून. आणि या षटकांची संघाची धावसंख्या आली 48 धावा. 4थं षटक असेल बॅटिंग पॉवर प्लेचं. या षटकादरम्यान देखील मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल. एकदा का नजर स्थिरावली की मोठी फटकेबाजी करण्यासाठी हा खेळाडू माहिर आहे. पहिल्या षटकादरम्यान 9 धावा. दुसऱ्या षटकादरम्यान 18 धावा. तर तिसऱ्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात तब्बल 21 धावा. धावफलकाचं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. कारण नियमच आहे या स्पर्धेचा बॅटिंग पॉवर प्ले हा 4थ्या षटकाच्या अगोदर घ्यावा पाहिजे आणि ते देखील केलंय. चौथा षटक घेऊन कोण येते पाहायचं आहे. मला वाटतं शक्यतो मनोज कोपरेच्या हाती चेंडू दिलाय. कारण एकच आतापर्यंत सक्सेस गोलंदाज पाहायला मिळत होतं म्हणजे मनोज कोपरे. राजू गुरव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. विनंती करेन राजू दादा आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. गुहागर 11 आणि शिवशंभो 11 आपली प्लेइंग 11 सादर करायची आहे. हो यावेळेला मात्र झेल होऊ शकला असता. मगाची राजू लिंगाय सर म्हणाले होते की क्षेत्ररक्षकांची साथ असावी लागते परंतु यावेळेला मात्र मनोज कोपरे चांगली गोलंदाजी करतोय सर परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभत नाहीये. काय सांगा याबद्दल. निश्चितच हातात चेंडू होता. निश्चित एक धक्का पोचला असता तो मार्लेश्वर संघाला परंतु क्षेत्ररक्षक काय साथ देऊ शकत नाहीत. ते पिंट्या कोपरेंना सुंदर अशी गोलंदाजी टाकतोय. नक्कीच हा टर्निंग पॉइंट झाला असता या सामन्याचा. हा जर घेतला गेला असता तर नक्कीच हो ब्लॉकला मी टाकला चेंडू आपल्या फॉल तर म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न कव्हरसाठी आलाय पुरुषोत्तम लिंग आहेत. तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या आली 51 धावा. अर्धशतक धावफलकावर लागलं गेलंय ते म्हणजेच मार्लेश्वर संघाचं. आता मात्र स्ट्रायकर आहे शशांक उपशेट्टे. हा देखील एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. मागच्या षटकादरम्यान आपण त्याची फलंदाजी पाहिली आहे. वळच्या चेंडून बॅटची काढ घेतली तोपर्यंत मात्र 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आलाय स्वतः विकेट किपर तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट केली गेले. 1 धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. धावफलक धावा झाल्या 52 धावा. 4थं षटक सुरू असताना बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. अजूनही एका षटकाचा खेळ अजून शिल्लक आहे. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. तर आम्ही देखील चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मनोज कोपरेवर मोठी जबाबदारी असेल लिंगायत सर.
या षटकादरम्यान धावा रोखायच्या तर दुसऱ्या बाजूला विकेट देखील घ्यायची आणि प्रयत्न पहिल्या चेंडूपासून त्याने केला होता. नक्कीच आपल्याला व्हेरिएशन पण त्याच्या पाहायला मिळतंय आणि आई चेंडू बघा व्हेरिएशन म्हटलं त्या पद्धतीनं आणि इथे मात्र परत क्षेत्ररक्षक कॅच सोडतायत. त्याचा फायदा मात्र मिळतोय तो मार्लेश्वर संघाला. नक्कीच पायलेगच्या क्षेत्ररक्षण थोडीशी प्रयत्न करणं गरजेचं होतं. विकेट किपरचा हा जल अवघड होता सर, त्यामुळे नक्कीच पायलेगचे क्षेत्ररक्षण थोडासा प्रयत्न केला असता तर यावेळेला मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात होता झेल घेण्यासाठी. परंतु सलग दुसरी चूक या षटकादरम्यान 2 झेल या षटकादरम्यान सोडले गेले ते म्हणजेच पालतेश्वर संघाकडून. त्याची किंमत मात्र नक्कीच मोजावी लागणार आहे या संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या आली 53 धावा. यावेळेला मात्र फटका सुरेख आहे, टायमिंग आहे प्रॉपर. चेंडू ते वन बाउंस सीमा रेषा पार आलाय खणखणीत अमेच्या बॅटमधून नेत्र दीपक चौकार. शशांकच्या बॅटमधून आलाय चौकार आणि चौकारांशी संघाची धावसंख्या केली 57 धावा. पुन्हा एकदा ओह यावेळेला ब्लॉकर टाकून चेंडू ऑन साइड चेंडू हलक्या हाताने कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या केली 58 धावा आणि या ठिकाणी षटक क्रमांक 4 म्हणजे बॅटिंग पॉवर षटक संपलंय आणि या 4थ्या षटकादरम्यान धावांची लय लूट पाहायला मिळते. आणि काय सांगाल लिंगायत सर याबद्दल? निश्चितच मनोज कोपरे यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षक यांची जर साथ मिळाली असती तर निश्चितच धावा रोखू शकले असते. परंतु छान षटक टाकलं, कारण ज्या मानानं शशांकनं अगोदरच्या ओव्हरला जे षटकार चौकारांची आतषबाजी केली होती ती पाहिल्यानंतर असं वाटत होतं की मनोज कोपरे यांचा पण ते धुवा उडवणार असंच वाटत होतं. परंतु त्याही परिस्थितीमध्ये शशांक उपशेटेला बांधून ठेवलं ह्या मनोज कोपरेनी. हेही फार वैशिष्ट्य आहे, कारण त्यांच्याकडे एक विविधता आपल्याला पाहायला मिळते ते गोलंदाजीत. नवीन गोलंदाज पार्थ, छोटासाच खेळाडू, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सामना करतो शशांक. 18 ते 20 पावलांचा रनअप. छोट्या पार्थसाठी जोरदार टाळ्या होऊन देत, कारण हे त्याचं डेअरिंग आहे आणि हेच त्याचं डेअरिंग आपल्या लिंगायत समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतोय. पार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. सामना करतोय शशांक. हा चेंडू चांगला चेंडू होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. एक धाव तर निश्चित मिळणार आहे. एका धाव समाधान मानावं लागतंय ते शशांक यांना. आणि नक्कीच लिंगायत सर मी एक गोष्ट आवर्जून सांगेल की गेल्या वर्षी एक सामना रत्नागिरीमध्ये रंगला होता. तर त्या सामन्यामध्ये अशाच एका छोट्या गोलंदाजाने योगेश पेनकर सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं होतं. हो हो नक्कीच. आणि या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे काका आणि पुतण्या एकाच संघातून खेळताना दिसत आहेत. मगाशी जो काका पुरुषोत्तम आणि हा पार्थ त्यांचा पुतण्या. याही वयात मैदानात जाऊन गोलंदाजी करणं आणि समोर शशांक उपशेटे सारखा फलंदाज समोर असताना सुद्धा. दरम्यान नो बॉल. थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो, टाइमपास करू नका. आणि पहिला चेंडू यावेळेला पंच नो घोषित करतायत. पुढील चेंडू फ्रीडचा चेंडू आहे. भारतला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. आणि नक्कीच यावेळेला मात्र लिंगायत सर एक गोष्ट आवर्जून सांगेन की मुलाची आणि वडिलांची शैली गोलंदाजी सेम आहे. पहा, मी अनेकदा लक्ष्मीकांत बरोबर क्रिकेट खेळलोय, त्यामुळे नक्कीच त्याची शैली गोलंदाजी करण्याची आणि याची शैली सेम मला पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल. यावेळेला मात्र स्क्वेअरच्या दिशेने मारला फटका. चेंडू ते दणदण करतच. यावेळेला चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू होता, या चेंडूवर घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धावांशी संघाची धावसंख्या झाली 63 धावा. पुन्हा एकदा पार्थ षटपट डिलिव्हरी
लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, यावेळेला पंच अवांतर घोषित करताय. अवांतर प्लस 1 धाव. दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न. रनआउटचा धोका देखील आहे. वाईट प्लस 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यापुढे सामना असेल शिवशंभो ए वर्सेस गुहागर. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी यायचंय आणि या चेंडूवर एक मोठा फटका लगावला गेलाय. शिवशंभो ए वर्सेस गुहागर. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी या. ही इनिंग संपल्यावर लगेच आपण नाणेफेक करून घेणार आहोत. गुहागर आणि शिवशंभो यांनी प्लेइंग 11 ची नावं द्यायची आहेत. पार त्याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. आणि या चेंडूवर देखील मिळालाय चौकार. या चौकारने संघाची धावसंख्या आली 76 धावा. एक धावांचा डोंगर उभा केलाय तो म्हणजेच मार्लेश्वर संघानं नावातला संघ या स्पर्धेत दाखल झालाय तो म्हणजेच मार्लेश्वर संघ. दुसऱ्या बाजूला 39 धावांवर खेळतोय तो म्हणजे शशांक उपशेटे. तर दुसऱ्या बाजूला अमेय देखील चांगली फलंदाजी करतोय. पुढील चेंडू असेल पार्थ याचा. शॉर्टपुट डिलिव्हरी. पुन्हा एकदा याची किंमत मोजावी लागेल की झेल पकडला जाईल. पकडला गेलाय झेल. म्हणजेच या षटकादरम्यान शशांक उपशेट सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी धाडण्याची किमिया या ठिकाणी करतोय ते म्हणजेच पार्थ लिंगायत. ही खेळाडू ते आहे पहा. ज्या वेळेला आपली विकेट समोरच्या गोलंदाजाने घेतली आणि त्याचं देखील अभिनंदन या ठिकाणी शशांक उपशेटेने केलंय. 39 धावाकडून बाद झाले शशांक उपशेटे. क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये होता तैनात स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्याने पकडला झेल. दुसऱ्या विकेटचं यावेळेला झालं पतन. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानात सुशांत भाई शेटे. ऑन साइडला मारला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आहे ना यावेळेला मात्र प्रयत्न केला असता तर दुसरा झेल देखील झाला असता. अक्षय गांधी कव्हरसाठी आलाय तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होणार नाही. 2च धावांवर समाधान मानावं लागेल आणि 2 धावांची संघाची धावसंख्या झाली 78 धावा. चांगली फलंदाजी आतापर्यंत केली ती म्हणजे मार्लेश्वर संघानं. परंतु क्रिकेट आहे. धावा झाल्या 78 धावा. 2 गडी बाद 78. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा आहे खेळ शिल्लक. साईडला मारला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे अक्षय गांधी. प्रयत्न नक्कीच केलाय. सुरेख झेल पकडला गेलाय. चांगली गोलंदाजी या षटका दरम्यान केली ती म्हणजेच पार्थ लिंगायत याने. एकदा जोरदार टाळ्या होतात मित्रांनो याच्या गोलंदाजीसाठी. 3 गडी बाद. 3 गडी बाद 78 म्हणजे 79 धावांचं आहे लक्ष. अभिषेक गांधी सुरेख झेल पकडला. आत्ताच्या सामन्यात अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पार्थने केली आणि 2 विकेट घेतल्या. त्यामुळे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये असे 200 रुपये रवींद्र लिंगायत यांच्याकडून आलेत. सामना संपल्यानंतर त्यांनी घेऊन जायचं आहे. 200 रुपये रवींद्र लिंगायत 500 रुपये जमा करा. शिवशंभो ए वर्सेस गुहागर. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय.
मिलिंद गुरव आणि विकास लिंगायत आपण दोघांनाही टॉस साठी यायचंय. SSR लाईव्हचे सन्माननीय साई लिंगायत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. साई लिंगायत धावपका धावा झाल्या 78. 79 धावांचं आहे लक्ष. पहिल्या चेंडूपासून यावेळेला प्रयत्न करावा लागेल. हॅलो, गुहागर संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. मी विकास लिंगायत त्यांना विनंती करतोय आपण देखील टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय संकेतजी लिंगायत यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी सन्मान्य रवींद्र लिंगायत यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. जितेंद्र लिंगायत यांचे शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जाईल. एका बाजूला संघ आहे गुहागर तर दुसऱ्या बाजूला संघ आहे शिवशंभो. हे हेड अँड टेल चा कॉइन आहे. हेड म्हणजेच गुहागर संघ नाणेफेक जिंकलाय. डिसिजन लवकर आमच्यापर्यंत पोहोच करा कारण हा सामना संपल्यावर लगेच आपण या ठिकाणी सामना सुरू करतोय. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. 79 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून यावेळेला प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला संघ मार्लेश्वर क्रिकेट संघ लांजा तर दुसऱ्या बाजूला आहे स्थानिक संघ. दोन्ही स्थानिक संघ आहेत त्यामुळे नक्कीच एकमेकांचे कच्चे दुवे देखील माहिती आहेत. प्रयत्न नक्कीच करावा लागेल. एक मोठं लक्ष आहे 79 धावांचं. परंतु सुरुवातीला मी सांगितलं होतं की क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं किंवा कोणतंही लक्ष छोटं नसते. 4 षटकामध्ये मागच्या आठवड्यामध्ये गुहागरमध्ये 91 धावा देखील चेस झाल्या होत्या. प्रयत्न करावा लागेल कारण असं म्हटलं जातं कोशिश करने वाली की कभी हार नाही होती मित्रांनो. दरम्यान सामन्यात झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवर पहिल्याच मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु यावेळेला मात्र बीट केलं गेलंय. तोपर्यंत मात्र संघाच्या खात्यात 2 धावा जोडल्या गेल्यात. पहिलं षटक घेऊन आलाय निखिल.
चेंडूने बॅटची काढ घेतली होती. विकेट किपर देखील चुकलाय. थर्ड मॅन रिझर्व्ह चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र एक धाव घेतले गेले. एका धावेने संघाची शकेल 3 धावा. एका मोठ्या लक्ष्याचा पाठला करत असताना पहिल्या चेंडूपासून यावेळेला प्रयत्न करावा लागेल. ज्यावेळेला आपल्याला माहिती असेल 434 धावा चेस झाल्या होत्या त्यावेळेला मात्र 175 धावांची वादळी खेळी हर्षल गिब्सने केली होती. तशाच प्रकारची यावेळेला कोणाला तरी खेळी करावी लागेल. पंचांचा इशारा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत आणि अवांतरी संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडले. आपला धावा झाल्या 4 धावा. पहिल्या चेंडूवर यावेळेला झेल होऊ शकला असता. पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा अवांतर पुन्हा एकदा बोनस स्वरूपामध्ये संघाच्या खात्यात एक धाव पडली. पालतशी संघाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. ओहो यावेळेला मात्र बीट केलाय. विकेट किपर यष्टांना खेटून उभा आहे. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 78 धावा करून 79 धावांचं लक्ष्य. मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र नजरहाटी दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल. झेल मात्र सोडला गेलाय. या जीवनदानाची किंमत मात्र मोजावी लागते की पुन्हा एकदा यावेळेला कमबॅक होतं हे देखील पाहायचंय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या केली 7 धावा. दोन्ही संघाने तयार राहायचंय. गुहागर वर्सेस शिवशंभू ए. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू पुन्हा एकदा अवांतर घोषित करतायत. निखिल तानावडेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जरी आपण मोठं लक्ष दिलं असलं तरी मात्र यावेळेला चांगली गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. यावेळेला डाव्या एष्टीच्या बाहेर जाणार चेंडू सलग 3 चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकले. त्यानंतर मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर जाणार चेंडू पुन्हा एकदा पंचाने अवांतर घोषित केलाय. स्वैर मारा या षटकादरम्यान पाहायला मिळतो म्हणजे निखिल तानावडे याच्याकडून. याच अवांतरने संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडले 9 धावा. यावेळेला मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे परंतु धावांच्या क्षेत्ररक्षणाने प्रयत्न करणं गरजेचं परंतु यावेळेला मात्र प्रयत्न फसला. तोपर्यंत मात्र एक धाव संघाच्या खात्यात जोडले गेले. एका धावेने संघाची 10 धावा म्हणजे अजूनही 69 धावांची आहे आवश्यकता. पुन्हा एकदा निखिल तानावडे कमबॅक करेल का? ओहो यावेळेला मात्र चेंडूने हलकीशी बॅटची कड घेतली होती. विकेट किपर देखील चुकलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. या षटकादरम्यान षटक संपलंय. ओव्हर हे बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा. ऐका सगळ्यांनी. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसरा चेंडू वाईड. चौथा चेंडू वाईड. चौथा चेंडू वाईड. 5वा चेंडूवर 0 धाव. 6वा चेंडू टाकला गेला 2 धावा काढल्या गेल्या. 7वा चेंडू टाकला गेला वाईड. 8वा चेंडू वाईड. 9वा चेंडू 1 धाव आणि 10वा चेंडू शेवटचा डॉट म्हणजेच टोटल 10 चेंडू टाकले गेले त्यातले 4 वाईड. गुहागर संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोच करा. संकेत लिंगायत यांचं स्वागत.
संकेत तर पण दुसऱ्या षटकाला अमित शेट्टी यावेळेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. संकेत टप्पा घेतल्यानंतर मात्र थोडीशी उसळ घेतली चेंडूने. नाणेफेक जिंकून यावेळेला गुहागर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडला जाईल का झेल, परंतु शेवटच्या क्षणी मात्र झोल झेलवर यावेळेला सोडला गेलाय. चूक घडली गेली. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय अमित शेट्टी, तर दुसऱ्या बाजूला जीवनदान मात्र त्याच्या गोलंदाजीवर दिलं गेलंय. हो यावेळेला मात्र पटका सुरेख खेळायचं होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र येत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा दडपडखाने सापडलाय संघ तो म्हणजेच पालतेश्वर संघ. एका मोठ्या लक्षाचा पडला असताना टेन्शन फ्री फलंदाजी आपल्याला करावी लागेल. दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक संपलंय, तर अजूनही बॅटिंग पॉवर एक षटक आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चेंडू हलक्यात कट करायचा. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी, आग उगणारी गोलंदाजी करतोय म्हणजे आम्ही उपशेट्टे. सुरुवातीला चांगली फलंदाजी केली, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेला मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर जाणार चेंडू आहे. पुन्हा एकदा पंच यावेळेला अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडले. धावा झाल्या 12 धावा. बिनबाद 12. यावेळेला फटका सुरेख आहे. टायमिंग आहे प्रॉपर. अटॅक केला गेलाय तो म्हणजेच फलंदाज कैलास याच्याकडून. प्रकारची फलंदाजीची अपेक्षा आहे ते म्हणजे कैलास याच्याकडून. आणि या षटकांशी संघाची धावसंख्या आली 18 धावा. पुन्हा एकदा यावेळेला मात्र बीट केलंय. थोडस मागे येऊन खेळण्याचा झाला प्रयत्न आणि षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी झालंय समाप्त. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीत धावफलक धावा आहेत बिनबाद 18. यावेळी मात्र स्कोलकच्या दिशेने मारला फटका. चेंडू होते दंडनकर सीमा रेषा पार. सॉरी माफ करा. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. अनमोल अशा 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. यावेळेला फटका सुरेख आहे. चेंडू हवेत आहे, परंतु पंचांचा इशारा काय पहा. 1 बाउन्स सी मारे पार चेंडू. नाही चौकांशी संघाची धावसंख्या आली 24 धावा. अशाच प्रकारची आक्रमक फलंदाजी या तिसऱ्या षटकापासून करावी लागेल, कारण एका मोठ्या लक्ष्याचा आपण पाठलाग करतोय. पहिला सामना आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, तो देखील फटका सुरेख होता. तदनंतर मात्र 4 धावा कुठल्या गेल्यात. पुढील चेंडू समर्थाच्या स्कोलच्या दिशेने मारला फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात.
चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव घेतली गेली, स्ट्राईक रोटेट केली गेले. आता मात्र स्ट्राईकवर आहे आक्रमक शैलीचा आणखी एक फलंदाज तो म्हणजेच कैलास. समर्थ ओपशेटे आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 7 धावा कुठल्या गेल्या. तर पुढील चेंडू यावेळेला मात्र चेंडू ऑन साईड लावला पाहिजे. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, कमबॅक पाहायला मिळतंय ते म्हणजे समर्थ ओपशेटे याच्याकडून. तिसरं षटक सुरू असताना थोडीशी धावसंख्या मंदावलेली पाहायला मिळते. धावपक धावा आहेत 25 धावा. पुढील चेंडू समर्थ याचा ऑनसाईडला चेंडू वळवलाय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. एक धाव घेतले गेले, दुसऱ्या धावेत या ठिकाणी प्रयत्न होतो का पाहायचा आहे, पण ते एकाच धावेवर यावेळेला मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघही धावसंख्या 27 धावा. धाव धावा झाल्या 27. 34रं षटक सुरू असताना 26 माफ करा. आणि या धाव्याने संघाची धावसंख्या 27 धावा. सिंगल डबलने आपलं काम होणार नाही, मोठी फटकेबाजी करावी लागेल. 79 धावांचं लक्ष. षटक क्रमांक 3 या ठिकाणी झाले समाप्त. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळ धावा आहेत बिनबाद 27. आणि या षटकाचा विचार केला तर समर्थनं एकही अवांतर चेंडू न टाकता षटक टाकलंय, त्यामुळे नक्कीच त्याची गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. चौथं षटक म्हणजे अर्थातच बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. इथून पुढे फटकेबाजी होईल का? बारा चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे. हलकीशी अपील केले गेले, पंचांवर कोणताही असर नाहीये. डायरेक्ट फेक लागली गेले, तोपर्यंत मात्र एक धाव संघाच्या खात्यात जोडली गेली. 11 चेंडू 51 धावांची आहे आवश्यकता. मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. धावपळक धावा आहेत 28 धावा. 79 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेला मात्र थोडासा धडपडकाने खेळताना दिसतोय तो म्हणजे संघ पालतेश्वर संघ. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला होतं. पुढील चेंडू शशांकचा. यावेळेला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. पहिल्या विकेटचं झालंय पतन. यॉर्करचा चेंडू होता. चेंडूला ऑफसाईडला वळवण्याचा केला प्रयत्न. मनोज चांगली गोलंदाजी आपल्या षटकादरम्यान त्याने केली होती. यावेळेला मात्र फटकेबाजी चांगली करावी लागेल. ऑनसाईडला मधला नेत्रा दीपक फटका. चेंडू दणदण करत. ओहो, यावेळेला चेंडू गेला सीमारेषा पार. अलाउंड कार्पेटच्या साहाय्याने मारलेला फटका होता. आणि या फटक्यावर पहिल्या चेंडूपासून आपले इरादे स्पष्ट केले ते म्हणजे मनोज याने. आणि या खेळाडू मागे का ठेवलं गेलं हे देखील मला अजून पडलेला प्रश्न आहे, कारण पहिल्या चेंडूपासून त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. शशांक उपशेटे सारख्या मोठ्या गोलंदाजावर त्याने अटॅक केला गेलाय. 32 धावा. यावेळेला मात्र स्लोवर डिली गती परिवर्तन केलंय. शशांकला माहिती होतं मोठे फटकेबाजी हा करू शकतो. एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. मी देखील कमबॅक करू शकतो. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांकडे अनुभव खूप वर्षाचा आहे.
पुढील चेंडू शशांक, यावेळेला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे तैनात, पकडला जाईल का झेल, पकडला गेला झेल, दुसऱ्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. मनोज बॅक टू द दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. गुहागर वर्सेस शिवशंभू ए. हा सामना संपल्यावर लगेचच सामना सुरू होईल. ऑन साइडला मारला फटका, क्षेत्ररक्षक आहे तैनात, अभिषेक गांधी. तोपर्यंत मात्र 2 धावा संघाच्या खात्यात जोडल्या गेल्यात. ओहो, यावेळेला मात्र पंचांचा इशारा, पंचांचा बोट आकाशाकडे गेले, म्हणजे तिसऱ्या विकेटचं यावेळी झालंय पतन. परतावं लागेल माघारी राकेश याला. आता मात्र सामना झुकवलाय आपल्या बाजूने, ते म्हणजेच मार्लेश्वर लांजा संघानं. साई लिंगायत आणि पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. शेवटचं षटक प्रथमेश तोडकरी. स्ट्राईक आहे फलंदाज, तो म्हणजे प्रथमेश शेष गांधी. आता मात्र सामना झुकलाय, तो म्हणजेच मार्लेश्वर क्रिकेट संघाच्या बाजूने. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. मंडळाचे कार्यकर्ते, आपण पाणी घेऊन जायचं लगेचच. हॅलो, साई लिंगायत आणि पॅव्हेलियन मध्ये यायचे आहेत. लिंगायत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते साई लिंगायत. अजूनही या षटकातील म्हणजे शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपल्या बाजूने बराचसा सामना झुकवलाय, तो म्हणजेच मार्लेश्वर संघानं. आणि इथून पुढे प्रयत्न करावा लागेल. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवट गोड व्हावा, आणि तो प्रयत्न यावेळेला करावा लागेल, तो म्हणजेच पालतेश्वर संघाला. रमेश तोडकरी यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच यावेळेला अवांतर घोषित करतायत. अवांतरने संघाच्या खात्यात मात्र एका धावेची भर पडली. धावफलक धावा झाल्या 34 धावा. पुढील चेंडू यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तैनात, पकडला गेलाय झेल. चौथ्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. शेष गांधी बॅक टू द पॅव्हेलियन. यापुढे सामना असेल शिवशंभू ए वर्सेस गुहागर. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. गुहागर संघानं आपली प्रवेश फी मिलिंद लिंगायत कप्तान, प्रवेश फी आपण जमा करावी.
थोडस फास्ट खेळा मित्रांनो. पुढील चेंडू एवढा ऑन साईडला मारला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तैनात. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेले आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली 35 धावा. 4 गडी बाद 35. शिवशंभो चॅम्पियन ट्रॉफी 2025 खानविलकर क्रीडांगण लांजा येथे ही स्पर्धा आयोजित केली गेली. शिवशंभो क्रिकेट संघ लांजा स्कोलरच्या दिशेने मारला फटका. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली गेले. दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न आणि 2 धावांनी 37 धावा धावफलकावर लागल्या. संजयजी तोडकर यांचं आगमन झालं आहे, तरी मंडळाच्या वतीने त्यांचे आम्ही स्वागत करतो. स्वागत करतील प्रथम लिंगायत. पुढील चेंडू स्ट्राईकवर आहे अभिषेक. फटका सुरेख जोला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पकडला गेला झेल. 5व्या विकेटचं यावेळेला झालंय पतन. अभिषेक बॅक टू द पेव्हिलियन. संजयजी तोडकरी सामाजिक कार्यकर्ते. शिवशंभो ए वर्सेस गुहागर दोन्ही संघांनी तयार राहायचंय. नाणेफेक जिंकून यावेळेला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते म्हणजे गुहागर संघानं. हा सामना संपल्यावर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लांजा संघानं विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. गुहागर संघाला विनंती आहे की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर शिवशंभो हे संघ आपले ओपनिंगचे बॅट्समन मैदानावर पाठवायचे आहेत.